नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत खाऊ गल्ली स्पेशल चमचमीत आणि झणझणीत मटण। बघा किती सुंदर आणि सुरेख दिसतंय मटण, अगदी परफेक्ट शिजले आणि मसाला तर अगदी झणझणीत टेस्टी बनलेला आहे। नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी बनली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। एका खास प्रकारचं वाटण बनवून बनवलेलं हे मटण तुम्हाला नक्की आवडेल। बघा कशी झणझणीत आणि चमचमीत डिश झालेली आहे। साहित्य बघूया। खडा मसाला लागणार आहे। दोन्ही वेलच्या घेतलेल्या आहेत, चक्री फूल आहे, जिरे, शहाजिरे, दालचिनी, लवंग, मिरे, जायपत्री आहे। त्यानंतर हे शहाजिरे, धणे आहेत, एखादी लाल मिरची घ्यायची आणि तमालपत्र। आता हे सगळं आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे। मसाले खूप करपू द्यायचे नाही आहेत, व्यवस्थित छान अगदी सुगंध येईपर्यंत त्याला परतत राहायचं आहे। कोरडेच परतून घ्यायचे। 1 किलो मटणासाठी आपण हा मसाला घेतलेला आहे। तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार असाल तर त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। ताजा गरम मसाला कुटून घातल्यामुळे एकदम छान टेस्ट येते। मसाला भाजून तयार आहे। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला एखादी लाल मिरची आवडीप्रमाणे भाजून घ्यायची आहे, नाही टाकली तरी चालेल। आपण कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी मिरची सुद्धा वापरणार आहोत आवडीप्रमाणे, पण अशा प्रकारे मिरची आपण भाजून घेतली की मसाला खूप छान बनतो। आता मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्यावर हळद टाकूया। आणि खडे मीठ वापरायचे मॅरिनेशनसाठी। खडे मीठ टाकल्यानंतर मटणाला खूप छान टेस्ट येते, त्यासाठी शक्यतो खडे मीठच वापरा। त्यानंतर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। हे सगळं आपल्याला तासभर तरी मुरण्यासाठी ठेवायचं आहे। जास्त वेळ नसेल तर 10 मिनिटं ठेवलं तरी चालेल, पण मॅरिनेशन करून ठेवल्यानंतर मटणाची टेस्ट दुप्पट वाढते। असं सगळीकडं मसाला लावून घ्यायचा आहे। आता सुकं खोबरं, तीळ आणि खसखस हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। ओलं खोबरं वापरलं तरी चालेल। हे डेसिकेटेड कोकोनट आहे। आपल्या आवडीप्रमाणे हे सगळे मसाले घ्यायचे। 2-2 चमचे घेतलेलं आहे प्रमाण। गॅस मंदच राहू द्या, खूप करपू द्यायचे नाही आहेत हे मसाले। व्यवस्थित आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत ब्राऊन कलरवर। हलका ब्राऊन रंग यायला सुरुवात झालेली आहे। गॅस अजिबात मोठा करू नका। आता त्यानंतर तळलेला कांदा तयार आहे, कोथिंबीर सुद्धा त्यावर परतून घेतलेली आहे। तीळ, खोबरं, खसखस एकत्र केलेलं आहे, टोमॅटो आणि कोथिंबीरीचे देठ आणि थोडीशी कोथिंबीर। कांदा तळलेलंच तेल घेतलेलं आहे, त्यावर आपल्याला आता हे मटण परतून घ्यायचं आहे। मॅरिनेट करून तासभर ठेवलं होतं। मसाले आपण नंतर टाकणार आहोत। आता फक्त तेलात परतून घेत राहायचंय। तेलात व्यवस्थित मटण परतून घेतल्यामुळं त्याचा एक प्रकारचा जो हरवस वास असतो तो निघून जातो। त्यामुळं मटण व्यवस्थित परतणं खूप गरजेचं आहे। झाकण ठेवायचं थोड्या वेळासाठी, शिट्टी लावायची नाही, फक्त झाकण ठेवायचे। आता 15-20 मिनिटांनंतर मी उघडले झाकण। बघू शकताय तुम्ही रंग बदललाय आणि त्याला अंगचंच पाणी सुटलेलं आहे भरपूर। असं मधनं व्यवस्थित परतून घेत राहायचं आहे, त्यामुळं खमंग टेस्ट येत राहते मटणाला। आता मसाले टाकूया।
आपण जो भाजून भरड करून ठेवला होता गरम मसाला तो 1.5 चमचा घातलेला आहे आणि त्यानंतर हा मटण मसाला घालायचा आहे, तोही 1.5 चमचाच घेतलेला आहे मी. आपल्या आवडीप्रमाणे मसाले घ्या. त्यानंतर हे जे वाटण करून घेतलं होतं आपण, तळलेला कांदा, खोबरं, तीळ, खसखस, कोथिंबिरीचे देठ, थोडी कोथिंबीर आणि टोमॅटो, आलं लसूण हे सगळं वाटण करून घेतलं होतं ते घालायचे. मोठे 2-3 चमचे घातलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे प्रमाण कमी जास्त करू शकता. मसाल्याबरोबर मटण सतत परतत राहायचं आहे. आता पाणी अजिबात घालायचं नाही. हे मटणाचंच अंगचं पाणी सुटलेलं आहे. मटण परतत राहणं खूप गरजेचं असतं. आता कांदा लसूण मसाला आपल्या आवडीप्रमाणे घालायचा आहे. मोठे 2 चमचे मसाला आहे हा. आता सगळे मसाले व्यवस्थित परतून घेत राहायचं आहे, म्हणजे मसाला व्यवस्थित मुरतो मटणात आणि टेस्ट खूप छान येते. बघू शकता तुम्ही 15-20 मिनिटं सतत परतल्यानंतर तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता थोडासा चमचाभर स्टॉक घातलेला आहे मी, कारण आता आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत. तळाशी लागू नये म्हणून स्टॉक घातलाय. छोटा कुकर आहे हा. प्रत्येकाच्या कुकरचं टायमिंग वेगळं असतं, त्याप्रमाणे तुम्ही शिट्ट्या देऊन घ्या. कुकर थंड झाल्यानंतरच उघडा. बघा किती सुंदर झालेलं आहे मटण. एकदा नक्की ट्राय करा ही डिश. खूपच सुंदर बनते आणि फीडबॅक द्यायला विसरू नका. रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. अशाच नवीन सुंदर डिशेससाठी रेसिपी सफर लाईक करा, फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर नवीन डिशसह नवीन भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.